मागील काही दिवसात विटा शहरात अंमली पदार्थ ड्रग्ज सापडले आणि संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला. कारण हे सर्व घडलं ते देशात सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विटे शहरात. महाविद्यालयीन तरुण या गोष्टींच्या विळख्यात अडकून त्यांचं भविष्य अंधकारमय होऊ शकतं. खुलेआम गांजा, ड्रग्ज इत्यादी नशेली पदार्थ सापडत असतील तर ही शहराच्या दृष्टिकोनातून लाजिरवाणी बाब आहे. विटा शहर सुवर्ण नगरी म्हणून ओळखलं जातं आणि या नगरीत असले काळे धंदे, खून, मारामाऱ्या सुरू राहिल्या तर शहराच्या नावाला वेगळं नाव पडेल. यासाठी एक लोकप्रतिनिधी व समाजसेवक म्हणून मी या सर्व गोष्टी विटा शहराबरोबर संपूर्ण मतदारसंघातून हद्दपार करण्यासाठी व्यसनमुक्ती महाअभियान सुरू केलं. परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालयात आमची टीम व काही स्वयंसेवक जाऊन त्या ठिकाणी जनजागृती करतील व व्यसन करणारच नाही म्हणून त्या ठिकाणी शपथ देण्यात येईल. या अभियानाची सुरुवात आमच्या लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित संपूर्ण आदर्श संकुलात केली आहे. भविष्यात प्रत्येक शाळेत व महाविद्यालयात जाऊन याबाबत जनजागृती करून या भयावह प्रसंगातून देशाची भावी पिढी आम्ही बाहेर काढणार व परिसरात अंमली पदार्थ, तंबाखूजन्य नशेली पदार्थांचा नायनाट करणार असं त्यांनी आदर्श महाविद्यालयात अभियानाच्या उद्घाटन समारंभात सांगितलं. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी होऊन शपथ घेतली. वाढत आहे आणि त्याच्यासाठी आदर्श महाविद्यालय एक पाऊल उचलत आहे की सर्व विद्यार्थी आपण प्रयत्न करणार आहोत की विटा आणि विटा परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यसन किंवा ड्रग्ज विक्री याला आपण विरोध करणार आहोत. त्यासाठी आपण एक प्रतिज्ञा करूया. करते की मी कोणत्याही प्रकारच्या व्यसनाचा त्याग करीन. मी स्वतः किंवा इतर कोणतेही आरोग्यदायी नैतिक जीवन जगण्याचा संकल्प करते. ही शपथ घेतो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.